भाजपच्या हाती सत्ता दिली तर दिव्यातलं डम्पिंग ग्राउंड बंद करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवावासियांना दिलं आहे। दिव्यामध्ये निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते। अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना जेलमध्ये टाकण्याचा इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला। दिवामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपला उपरोधिक टोला लगावलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर सेना कार्यकर्त्यांनी सभास्थळी नागरिकांना गाजराचं वाटप केलं। मागच्या वर्षी कल्याण डोंबिवलीला आणि आता दिवामध्ये मुख्यमंत्र्यांनी केवळ आश्वासनांचं गाजर दाखवलंय अशी टीका शिवसेनेनं केली आहे। यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। भाजपच्या कार्यकर्त्यांनाही गाजर देण्यात आलं। भ्रष्टाचारी आणि दलालांच्या विळख्यातून ठाणे महापालिका मुक्त करण्यासाठी भाजपला सत्ता द्या असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी ठाण्यात केलं। शिवसेनेची एवढी वर्ष सत्ता असताना ठाणे शहराचा विकास का झाला नाही असा सवाल करतानाच गुंडगिरी करणाऱ्यांना शिवसेनेनं उमेदवारी दिल्याची टीका त्यांनी केली। ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना धमक्या देण्यात आल्या, मात्र सरकार खंबीरपणे आयुक्तांच्या पाठीशी उभं आहे अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। दैनिक सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या तिसऱ्या मुलाखतीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला। शिवसेनेच्या या विजयाचं निमंत्रण त्यांनी या मुलाखतीमधून पंतप्रधान मोदींना दिलं आहे। 23 तारखेला होणाऱ्या सेनेच्या विजयी जल्लोषात सामील होण्याचं आवाहन त्यांनी मोदींना केलंय। या मुलाखतीमध्ये उद्धव यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही टीका केली आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या वडाळा आणि सामना कार्यालयासमोर प्रचार सभा घेतल्या। या दोन्ही सभेत त्यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला। शिवस्मारकाच्या जलपूजनासाठी नाईलाजानं जावं लागल्याचा खुलासा वडाळ्याच्या सभेत उद्धव यांनी केला। तसंच भाजप गुंडांचा पक्ष झाल्याचा टीका केला। बीकेसी ग्राउंडवर शेवटची सभा कोण घेणार यावरून शिवसेना विरुद्ध भाजप पुन्हा आमने-सामने उभे ठाकले आहेत। मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराची शेवटची सभा 18 फेब्रुवारीला होणार आहे। या सभेच्या परवानगीसाठी शिवसेनेनं गेल्या 12 जानेवारीलाच MMRDAला पत्र दिलं होतं, मात्र भाजपच्या सभेला परवानगी मिळावी यासाठी मुख्यमंत्री दबाव आणत असल्याचा आरोप शिवसेना आमदार अनिल परब यांनी केलाय। सभेसाठी शिवसेनेला परवानगी मिळाली नाही तर भाजप विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा इशाराही त्यांनी दिला। युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मुंबईतल्या वांद्रे पूर्व भागात शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी रोड शो केला। त्यावेळी बोलताना सगळीकडे शिवसेनेच्या भगव्याचाच प्रभाव असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे। तर प्रत्येक वेळी स्वकीयांना शिवसेना विरोधात उभं राहण्याची हुक्की येते आणि ते स्वतःच तोंडावर आपटतात असा टोला आदित्य ठाकरेंनी यावेळी लगावला। शिवसेनेला भाजपचं आव्हान वाटत नसल्याचं सांगताना आम्ही टीकेपेक्षा करून दाखवलेल्या कामांवर बोलत असल्याचे आदित्यने स्पष्ट केलं। सध्या राज्यातले सरकार नोटीस पिरियडवर आहे। आचारसंहितेचा काळ असतो तसाच नोटीस पिरियडचाही काळ असल्याचं आदित्य म्हणाले। नागपूरमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची सभा उधळण्यात आली। शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यावरती यावेळी काळी शाई फेकण्यात आली। ललित बघेल नावाच्या व्यक्तीनं हे कृत्य केलं। काँग्रेस पक्षांतर्गत वादातून ही सभा उधळण्यात आल्याचं समजतं आहे। या गोंधळानंतर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण सभा सोडून परत गेले। राज्यात शिवसेना यापुढे कुणाशीही युती करणार नाही असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं होतं, मात्र रायगड जिल्हा याला अपवाद ठरलाय। एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे तर दुसरीकडे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी असे सर्व नेते एकाच बॅनरवर झळकत आहेत। पाहून आश्चर्य वाटतं ना, मात्र हे सर्व घडलंय रायगड जिल्ह्यातल्या निवडणूक रणधुमाळीत। अलिबाग, पेण आणि कर्जत तालुक्यात शिवसेना आणि काँग्रेसची आघाडी झाली आहे, तर काही ठिकाणी भाजपही सोबत आहे। वर्धा जिल्हा परिषद अंतर्गत एकेकाळी येळाकेळी सर्कल इथं भाजपमध्ये बंडखोरी झाल्यानं सध्या भाजपसमोर मोठं आव्हान उभं ठाकलंय। अनुभवी उमेदवाराला डावलून नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिल्यानं मंजुषा दुधबळे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवत आहेत। या ठिकाणी काँग्रेस आणि भाजपचा नवखा उमेदवार असल्यानं दुधबळे यांनी आपल्या विजयाचा दावा केलाय, तर बंडखोरांना जनता साथ देणार नाही असं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितलं। परभणीमध्ये जिंतूरमधल्या सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेना भाजपवर सडकून टीका केली आहे। आघाडीच्या काळात शेतीमालाला भाव मिळत नाही म्हणून ओरडणाऱ्यांनी शेतीमाल मार्केट कमिटी बुडवल्याचं अजित पवार म्हणाले। सेनेचे मंत्री राजीनामा खिशात घेऊन फिरतात, मग देत का नाहीत? कोणी रोखलंय त्यांना? असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला।
निवडणुका आल्या की सगळेच पक्ष एकमेकांवरती कुरघोडी करण्याचं काम करत असतात. अशी स्थिती राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिसून येत आहे. परभणी जिल्ह्यातील नरवाडी येथील सभेत अशोक चव्हाणांनी राष्ट्रवादीचे काटे आता ढिले झालेत, त्यांना मतदान करून आता काय फायदा असा खोचक सवाल मतदारांना केलाय. तर नेहमी आक्रमक असणाऱ्या अजित पवारांनी मात्र सौम्याची भाषा घेत कुणी काय बोलावं हे ज्यांचा त्यांचा अधिकार आहे. निवडणुका पार पडल्यानंतरच कोणाचे काटे बंद पडले ते चित्र स्पष्ट होईल. राष्ट्रवादीचे आमदार ज्योती कलानी यांचा फोटो 2 पक्षांच्या पोस्टरवर झळकतो आहे. त्यामुळे मतदारच नाही तर स्वतः ज्योती कलानीही पेचात पडल्यात. एकीकडे टीम ओमी कलानीमधल्या ओमी कलानींच्या आई म्हणून भाजपच्या पोस्टरवर ज्योती कलानींचा फोटो झळकतोय, तर दुसरीकडे त्या राष्ट्रवादीच्या आमदार असल्यानं राष्ट्रवादीच्या पोस्टरवरही त्यांचा फोटो झळकतोय. भाजपकडे आता चेहराच राहिला नसल्यानं त्यांना आमच्या आमदाराचा फोटो वापरावा लागत असल्याचा टोला राष्ट्रवादीचे नेते लगावतायत. सोलापुरातल्या प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव न घेता जोरदार टीका केली. जिल्हा बँकेतल्या सत्तेचा वापर करून स्वतःची मुलं बाळं आणि संस्था मोठ्या केल्या असा घणाघात मुख्यमंत्र्यांनी केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ताब्यात असलेल्या साखर कारखान्यांचे चेअरमन उत्तम जानकर यांचा भाजप प्रवेश मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. महापालिका निवडणुकांच्या प्रचाराच्या धामधुमीतच मनसेसाठी आनंददायी निकाल लागलाय, तो देखील मतदानाआधीच. पुण्यातल्या मनसेच्या विद्यमान नगरसेविका आणि प्रभाग क्रमांक 15 मधल्या उमेदवार रुपाली पाटील या प्रचारादरम्यानच बाळण झाल्या. या प्रभागात अटीतटीची निवडणूक असल्यानं गरोदर असतानाही त्या प्रचारात सक्रिय होत्या. शुक्रवारी प्रचाराचा रणसंग्राम सुरू असतानाच त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या. रुपाली पाटील यांना मनसे कार्यकर्त्यांनी लगबगीनं प्रसूतीगृहात दाखल केलं असता त्यांना मुलगा झाला. ऐन प्रचाराच्या रणसंग्रामात मुलगा जन्मला म्हणून त्याचं नाव रणसंग्राम ठेवण्याचं रुपाली यांनी ठरवलं. राज्यात भाजप सरकार आल्यापासून मंत्रिपदासाठी सत्तेतून बाहेर पडण्याची भाषा घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे करत होते. मात्र मंत्रिपद मिळालेल्या जानकरांना आता आपला रस मिनिस्टर राहण्यात नसून हिस्ट्री मेकर बनण्यात असल्याचं जाहीर उद्गार महादेव जानकर यांनी स्वतः केलाय. लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथील जाहीर सभेत ते बोलत होते. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आल्यानंतर ते बोलत होते. भाजप शिवसेना पक्ष हे जातीयवादी नाहीत असा दावा करत युतीच्या सर्वच घटक पक्षात एकवाक्यता असल्याचंही महादेव जानकर यावेळी म्हणाले. सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार फटकेबाजी सुरू आहे. शिवसेनेनं भाजपवर नोटीस पिरियड संदर्भात केलेल्या टीकेला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. काही लोकांना स्वतः असं वाटून घेऊन आनंद होत असेल तर वावगं काय, मात्र त्यांनी हा आनंद पुढील 3 वर्ष असाच कायम ठेवावा असा सल्ला शिवसेनेला दिला आहे. ते गोंदिया जिल्ह्यातील कचारगड यात्रेनिमित्त कोया पूनम महासंमेलनादरम्यान बोलत होते. भाजपला गुंडांचं याड लागलं असून भाजप हा सैराट झिंगाट झालाय अशी टीका शिवसेना नेते नीलम गोऱ्हे यांनी केली होती. आणि नीलम गोऱ्हे यांचं हेच म्हणणं भाजपनं खरं करून दाखवलंय. कारण पुणे महापालिकेसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करताना भाजप जोरात या गाण्याची सीडी प्रकाशित केलेली आहे. या सीडीमध्ये सैराट चित्रपटातील झिंगाट या गाण्याच्या चालीवर भाजपचं हे गाणं आधारित आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे सज्जन आणि चांगले वाटत होते, पण भाषण पाहिल्यानंतर हेच मुख्यमंत्री गुंडांना लाजवेल अशी भाषा बोलतायत. मात्र ती त्यांची चूक नसून भाजपमध्ये गुंडांना प्रवेश दिल्यानं त्यांना गुंडांची सवय लागली आहे अशी टीका पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली आहे. ते पिंपरी चिंचवडमध्ये प्रचार सभेत बोलत होते. महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. 15 जिल्हा परिषदांकरता त्यांच्या कार्यक्षेत्रात आणि त्या अंतर्गत 165 पंचायत समित्यांच्या क्षेत्रामध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी गुरुवार दिनांक 16 फेब्रुवारी 2017 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसंच बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर या 10 नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2017 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आले होते. यावेळी 14 वर्षीय दीपालीमुळे पोलिसांच्या नाकी 9 आणले होते. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असतानाच आपल्यालाही भाषण करायचंय असं म्हणत ती मुलगी थेट व्यासपीठाकडे निघाली, पण पोलिसांनी तिचा प्रयत्न हाणून पडला. मुख्यमंत्री गेल्यानंतर मात्र या मुलीनं पोलिसांनाच धारेवर धरलं. आपल्याला राजकारणात यायचंय, त्यासाठी व्यासपीठावर येऊन बोलायचं होतं असं यावेळी तिने सांगितलं. सरांना भेटायचे, मग मला तुम्ही इथं भाषण करून का दिलं? मी
तू अगोदर जर आली असती तर भेटू दिलं असतं. तू अगोदर त्यांचा इंटरव्ह्यू. मॅडम मला आधी कॉन्टॅक्ट करता कसं यावं हे माहित नव्हतं, म्हणून हा प्रॉब्लेम झाला. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की मी काही प्रॉब्लेम करी सरांना, तर तसं होणार नाही. मी माझी स्वतःवर गॅरंटी घेते. पोलीस दलात सिंघम अशी ओळख असलेले बिहार कॅडरचे IPS अधिकारी शिवदीप लांडेने मुंबईत पहिली मोठी कारवाई केली आहे. त्याने अलीकडेच महाराष्ट्रात बदली झाली होती. एक SUV कारमधून आणलेला 1 किलो MD ड्रग्ज साठा त्यांनी स्वतः धाड घालून जप्त केलाय. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राष्ट्रवादीच्या एका बड्या पदाधिकाऱ्याचा समावेश आहे. सुनील घुतिया असे या मुख्य आरोपीचे नाव असून तो दक्षिण मुंबई राष्ट्रवादीचा कोषाध्यक्ष आहे. उन्हाळी सुट्टीत कोकण आणि गोव्यात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाकडून कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालवल्या जातात आणि याकरता आता मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचं नियोजन सुरू झालं आहे. यापैकी 3 गाड्यांची घोषणाही करण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्टीत कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. औरंगाबादमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम बहुजन क्रांती मूक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावला. यावेळी प्रत्युत्तर म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी सभागृहात तोडफोड केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. विद्यापीठाच्या फुले सभागृहात हा कार्यक्रम सुरू होता. मात्र विद्यापीठानं पंडित दीनदयाळ यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम का घेतला असा जाब विचारत बहुजन क्रांती मूक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला. या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनानं तक्रार दिली नसल्यानं गुन्हा दाखल करण्यात आला नाही. दारूबंदी असलेल्या वर्ध्यात दारू विक्रेते दारू लपवण्यासाठी जी शक्कल लढवतात ती ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. गेल्या 15 दिवसात पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल 6 लाखांची दारू नष्ट केलेली आहे. दारू विक्रेत्यांनी ही दारू चक्क घरावरील पाण्याच्या टाक्यांमध्ये भरून ठेवली होती. वर्ध्यातील पारधी बेड्यांवर दारू लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पाण्याच्या सिंटेक्सच्या टाकीत लपवून ठेवलेल्या दारूचा मोठा साठा नष्ट केला. वर्ध्यात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दारू साठा करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहराच्या मध्यवस्तीतील सुयश अपार्टमेंटमध्ये बनावट दारू बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला. पोलिसांनी या ठिकाणाहून लाखो रुपयांच्या बनावट दारूसह स्कोडा कार आणि मुद्देमाल जप्त केली आहे. मोहसिन खान पठाण आणि सय्यद खान पठाण हे दोघं काही साथीदारांच्या मदतीनं गोवा रिगल ब्रँडचे बनावट दारू बनवून याच ठिकाणी सील पॅक करत होते. निवडणुकांमध्ये मद्याचा महापूर येतो त्या महापुरात आपला हात धुवून घेण्याचा मनसुबा या टोळीचा होता. या प्रकरणी मोहसिन आणि सय्यद या दोघांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलंय. धुळे तालुका पोलिसांनी शिरूळ परिसरातील एका हॉटेलवर धाड टाकून बनावट मद्य निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केलाय. पोलिसांनी या कारवाईत बनावट मद्य आणि त्यासाठी लागणारे साहित्य जप्त केलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी 4 संशयितांना अटक केली आहे. शिरूळ परिसरातील हॉटेल ओम साई रामच्या आवारात बनावट मद्य निर्मिती केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण आणि पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे. ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर सकाळी 11:20 ते सायंकाळी 4:20 पर्यंत दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत. त्यामुळे मेगा ब्लॉकच्या या कालावधीत सर्व लोकल या सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 10 मिनिटं उशिरानं धावणार आहेत. तर हार्बर मार्गावर CST ते जुनाभट्टी आणि माहीम स्थानकांदरम्यान दोन्ही मार्गांवर सकाळी 11:10 ते दुपारी 4:40 पर्यंत दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत. त्यामुळे CST ते पनवेल दरम्यान सकाळी 11:21 ते दुपारी 4:39 पर्यंत आणि पनवेल ते CST दरम्यान सकाळी 9:52 पासून दुपारी 3:26 पर्यंत बंद राहणार आहे. तर दरम्यानच्या काळात कुर्ला पनवेल ही विशेष लोकल चालवण्यात येणार आहे. पुण्याच्या नांदेड गावात पिसाळलेल्या माकडाचा हैदोस सुरूच आहे. या माकडाची दहशत CCTVमध्ये कैद झाली आहे. आतापर्यंत या माकडानं 25हून अधिक जणांना सावा घेतलाय. माकडाच्या दहशतीमुळे गावातल्या नागरिकांना दिवसाही घरं बंद ठेवावी लागतात. तर माकडाला जेरबंद करण्यात वनविभाग सुद्धा हतबल ठरलाय. नवविवाहित दाम्पत्याचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अहमदनगर जिल्ह्यात घडलेली आहे. काजल आणि प्रशांत वाघमारे असे या मयत दाम्पत्याचे नाव आहे. अवघ्या 5 दिवसांपूर्वी म्हणजे गेल्या 5 फेब्रुवारीलाच त्यांचा विवाह झाला होता. काजलनं स्वतःला पेटवून घेतल्यानंतर प्रशांतनं तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्या दोघांचाही मृत्यू झाला. या मृत्यू प्रकरणातलं गूढ मात्र अजूनही कायम आहे. या प्रकरणी लोणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केलाय. पोलीस अधिक तपास करतायत.
अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आलेला आहे। नेवासा तालुक्यातील रास्तापूर गावात राहणाऱ्या सोमा वैरागर यांना आपल्याच गावातील 9वीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार केले आहेत। पीडित मुलीला गुंगीचं औषध पाजून शेतात नेऊन तिच्यावरती अत्याचार करण्यात आले। घटना उघडकीस आल्यावर पीडित मुलीला उपचारासाठी तातडीनं नेवासा तालुक्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। पीडित मुलीनं दिलेल्या फिर्यादीवरून शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात सोमा वैरागर यांचा गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी तातडीनं तपास करत आरोपीला गजाआड केलाय। 15 फेब्रुवारीला भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो एका दमात 104 उपग्रह सोडण्याचा जागतिक विक्रम करणार आहे। पुढच्या आठवड्यात बुधवारी सकाळी 9:28 श्रीहरिकोटाहून इस्रोचे अत्यंत भरवशाचे प्रक्षेपक पीएसएलव्हीच्या पीएसएलव्ही C-37 द्वारे ही मोहीम पार केली जाणार आहे। या प्रक्षेपणात पृथ्वीचे अत्यंत उत्कृष्ट छायाचित्र काढणारा 714 किलो वजनाचा कॅर्टोसॅट 2 हा उपग्रह पाठवला जाणार आहे। मोहीम यशस्वी झाली तर पीएसएलव्ही प्रक्षेपकाची सलग 36वी यशस्वी व्यावसायिक मोहीम असणार आहे। एकूण 104 उपग्रहांचं वजन 1378 किलो असणार आहे। रशियानं 2014च्या जुलै महिन्यात एकाच वेळी 37 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम केला होता। उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यातलं मतदान शनिवारी पार पडलं। 15 जिल्ह्यातील 73 जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये सुमारे 63% मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। सुमारे 2000 मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडली। या निवडणुकीमध्ये 839 उमेदवारांचं भवितव्य पणाला लागलंय। बागपत आणि मीरतमधील काही किरकोळ घटनांचा अपवाद वगळता शांततेमध्ये मतदान पार पडलं। उत्तर प्रदेशात 59 टप्प्यात मतदान होणार असून त्यापैकी हा पहिला टप्पा होता। मुस्लिम बहुल आणि जाटलँड म्हणून ओळख असलेल्या या भागात कोणता पक्ष बाजी मारेल याचं भवितव्य ईव्हीएममध्ये आता बदल झालंय। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काँग्रेसचे राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी समान किमान कार्यक्रम जाहीर केला। या समान किमान कार्यक्रमात 10 मुद्दे मांडण्यात आले आहेत। शेतकऱ्यांसाठी स्वस्त दरात वीज आणि पोलीस आधुनिकीकरण यासह विविध मुद्द्यांचा यात समावेश आहे। यावेळी राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे। उत्तर प्रदेशमधील बदायूं इथल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अखिलेश यादव यांच्या सरकारला पुन्हा एकदा टीकेचं लक्ष केलं। समाजवादी पक्षानं आपल्या कामाच्या हिशेबाची माहिती देणं गरजेचं आहे। उत्तर प्रदेशात अच्छे दिन कधी येणार असा सवाल राज्याची जनता अखिलेश सरकारला विचारत असल्याचा टोला मोदींनी यावेळी लगावला। उत्तर प्रदेशामध्ये महिला असुरक्षित असल्याची टीकाही त्यांनी केली। एआयएडीएमकेच्या सरचिटणीस आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार व्ही.के. शशिकला यांनी चेन्नई नजीक कुवाथूर इथं आपल्या पक्षाच्या आमदारांची भेट घेतली। मुख्यमंत्रीपदावरून तामिळनाडू राज्यात पेचप्रसंग निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर ही भेट घेतली गेली। कुवाथूर इथल्या गोल्डन बे रिसॉर्टमध्ये सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीमध्ये पुढल्या रणनीतीसंदर्भात चर्चा करण्यात आली। आतापर्यंत आपण संयम बाळगला, मात्र आपण निदर्शनं करणार असल्याचं शशिकला यांनी त्यानंतर सांगितलं। दरम्यान शशिकला यांनी राज्यपालांकडे भेटीची वेळ मागितली आहे, मात्र अजूनपर्यंत राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडून शशिकला यांना भेटीची वेळ देण्यात आलेली नाही। आपल्याकडे आमदारांचं पुरेसं संख्याबळ असून सरकार स्थापनेसाठी आपल्याला निमंत्रित केले जावं असा दावा शशिकला यांनी 9 फेब्रुवारीला केला होता। मात्र मुख्यमंत्रीपदाचे दुसरे दावेदार आणि माजी मुख्यमंत्री ओ पन्नीरसेल्वम यांनी शशिकला यांच्या विरोधात बंड पुकारलाय। आपल्याला सक्तीनं मुख्यमंत्रीपदावरून पायउतार करण्यात आल्याचा आरोप पन्नीरसेल्वम यांनी केल्यानंतर हा प्रश्न चिघळला आहे। यावर राज्यपालांनी दोन्ही गटांची भूमिका ऐकून घेतली असून आपला निर्णय मात्र अजून जाहीर केलेला नाही। दक्षिणेचा सुपरस्टार अभिनेता रजनीकांत लवकरच आपला राजकीय पक्ष काढणार असल्याच्या चर्चांना आता उधाण आलंय। तामिळनाडूमध्ये सध्या राजकीय संकट निर्माण झालंय। याच पार्श्वभूमीवर रजनीकांत यांनी आपला राजकीय पक्ष काढावा यासाठी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे। संघाचे प्रचारक एस गुरुमूर्ती हे रजनीकांत यांनी सक्रिय राजकारणात एंट्री मारावी हे प्रयत्न करत असल्याचं समजतंय। रजनीकांत यांची तामिळनाडूमध्ये प्रचंड लोकप्रियता आहे। हीच लोकप्रियता एनकॅश करण्यासाठी रजनीकांत यांना राजकारणात उतरवलं जात असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत। बीएसएफ जवान तेज बहादूर यादव अटकेत नसल्याचा खुलासा सहाय्यक सॉलिसिटर जनरल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात केला आहे। तेज बहादूर यादव यांच्या पत्नीनं याबाबत दिल्ली हायकोर्टात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती। त्यावरच्या सुनावणीवर सहाय्यक सॉलिसिटर जनरल यांनी ही माहिती दिलेली आहे। तेज बहादूर यांना न्यायालयासमोर हजर न करता अनेक दिवसांपासून ताब्यात ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला। दरम्यान 1 आठवड्याच्या आत तेज बहादूर यांची पत्नी त्यांना भेटू शकणार असल्याची माहितीही यावेळी सहाय्यक सॉलिसिटर जनरल यांनी दिली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।